अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं समर्थ क्रिएशनमध्ये. आणि आम्ही आलेलो आहोत मुंबईला आणि आमची छान अशी अंघोळी झाली आणि आमची देवपूजा पण झाली. बघा आमचे स्वामी महाराज घंटी घेऊन बसतात है ना. जय जय केलास तू? कसा केला जय जय? कसा केला जय जय? 2 दिवस झालेले आहेत आम्हाला मुंबईला येऊन आणि आज समजचा दुसरा दिवस आहे स्कूलचा. काल पण गेला होतो. ज्या दिवशी मुंबईवरून मी आलो गावावरून आलो मुंबईला त्या दिवशी तो स्कूलला गेला नव्हता. कालपासून जायला लागलाय आणि पप्पा माझे घेऊन गेले त्याला स्कूलला आज. त्यामुळे आम्हाला टाइम भेटला स्वामीला मला व्हिडिओ बनवायला. येण्यावरती येणार. स्वामी खूप मस्ती करते, खूप म्हणजे खूप. त्याला गावी फिरून सवय झाली, इकडे तिकडे धावून सवय झाली, घरातून बाहेर खेळून. आणि आता घरामध्ये राहत नाही, सारखं दाखवतो हात बाहेर जायचं म्हणून. कुठे जायचं स्वामी? कुठे जायचं? भू जायचं. आणि स्वामीची तब्येत ठीक नव्हती, सर्दी त्याची खूप आहे, अजून कमीच होत नाही औषध घातलं तरी पण. आणि त्यामुळे तो किरकिर करतोय. आणि काय करतो? सारखं रडतो बाहेर जायचं म्हणून ना. हाय कसं का ना, हाय कर, हाय कर, हाय बोलतो तू, हाय. स्वामी कुठे आहेत? स्वामी महाराज कुठे आहेत? बाप्पा कुठे? बाप्पा कसं बघतोय? बाप्पा कडचे. आणि आता मी दूध चपाती दिली खायला, पण खाल्ला नाही, कारण गावी त्याची सवय मोडली. दूध चपाती नव्हती गावी आणि आता दिली तर खाल्ला नाही, सगळं वेस्ट गेलं. मारतो बंदूकने तू. हां, मला मारणार बंदूकने. दिशूम गोळ्या घालतो मला. स्वामीसोबत खेळायला कोणी नाही आता माझ्याशिवाय, म्हणून तो माझ्यासोबत मस्ती करतोय. मी टिफिन दिले मिस्टरांना पण समजला, पण पप्पांना चपाती नको आहे म्हणा, तर मला भाकरी बनवायची आहे. नको लावू पण हा काही करायला देत नाही आहे. म्हटलं चला आपण व्हिडिओ तर बनवू तोपर्यंत. स्वामी बोट सापडेल तुझं. पराक्रमी स्वामी आमचा. खूप मस्ती करायला लागला स्वामी. टाइमच भेटत नाही आहे. झोपत नाही ना, झोप खूप कमी झाली त्याची गावावरून आल्यापासून. झोपत नाही आहे. गावी कसं दिवसभर फिरून इकडे तिकडे फिरायचं, सगळे कोण ना कोण घ्यायचे. इथं तर घ्यायला पण कोण नाही. आणि इकडे पाऊस खूप आहे तरी पण मुंबईला गरम होतच. स्वामी बघा आमचा पडणार बघतो. हा कर, ट्राय कर. इथून स्वामी, इथून जा. तू इथून गेलास ना काल. चढ वरती. चढता येत नाही त्याला. चढला स्वामीवरती. खालती उतर आता. खालती ये खालती या. नाही यायचं. चल आपण पापा बनवूया. पापा या पापा बनवूया. आणि स्वामीला आमच्या पीठ घ्यायचं असतं, खूप पीठ छाणायचं असतं. जर डब्या झाकण ओपन असले सगळं पीठ घेऊन गडबड करतो. चला या, उतर खालती उतर. कसा उतरतो तू? उतर ना. नाही खेळायचं इकडेच. चल या. एका ताईची कमेंट्स होती की स्वामीचा डेली रुटीन शेअर करा म्हणून. लवकरच शेअर करेन. आता मी गावावरून आले, थोडा वेळ लागेल मला पण. आणि स्वामीची पण तब्येत थोडी ठीक नाही. स्वामी थोडा चिडचिड झाला आहे गावावरून आल्यानंतर. मी लवकरच बनवेन. ये ना बाळा. आणि हा सगळा अभ्यास आमच्या समजचा आहे. ये ना या. चल या. टाटा बाय. मी जाऊ पप्पा. हां चल या. उतर. तू कसा उतरतो? स्वामी 1 वर्ष 2 महिन्याचा आहे. हां चला पापा. हां चला. इकडे मी दूध गरम करायला ठेवले. त्याला उकळी आली छान. कारण तर स्वामीला मी हेच दूध देते बाहेरचंच. कारण की मी त्याला फॉर्म्युला मिल्क देत होते, पण गावी फॉर्म्युला मिल्क भेटत नव्हता. म्हणजे पहिले 15-20 दिवस भेटला आम्हाला तो. एक डबा घेतलेला आम्ही तेव्हा भेटला होता. आणि त्यानंतर त्याला 1 वर्षानंतर नंबर 3 हा फॉर्म्युला पाहिजे होता आणि फॉर्म्युला मिल्क पाहिजे होती आणि तो त्याला भेटत नव्हता. त्यामुळे मी कॅन्सल केलं. आणि घरचे म्हणत होते सगळे जाऊ दे, नको देऊ आता, आणि दूध आहे घरचं दे चालू कर. त्यामुळे तर मी घरचंच दूध त्याला बाळा चालू केलेलं आहे. आणि आता हे पॅकेटमधलं आहे. नाही पॅकेटमधलं नाही आणलं, जपानी सुट्टं आणले डेअरीमधून दूध. चालू करणार आहे. आणि इथंच
म्हणजे असे जरी येतात दूधवाले गवळी, त्यांच्याकडून पण दूध घेणार आहेत आम्ही त्यासाठी रोज. कारण पॅकेटमध्ये दूध देणार नाही आहे मी, ते दूध चालू करणार आहे. आणि आता मी बनवणार आहे भाकरी. ए पिल्लू काय स्वामी खाते चॉकलेट? दे ना मला चॉकलेट, मला दे ना, दे मला चॉकलेट. डेअरी मिल्क खातंय. आणि हे सगळे आमचे औषधं. आता आजारी होते गावी, एवढे औषध आणतात ना, खूप सारे औषध आहेत. ते घालत नाही आहे, कधीतरी इमर्जन्सीला म्हणून थोडंसं घालून येतच. मला फक्त 2च भाकरी बनवायच्या आहेत, त्यामुळे थोडंसं पीठ घेतलेलं आहे. इकडे तवा ठेवला आहे. हा माझा भाकरीचा तवा आहे. आणि तो बॅक साईड चपातीचा तवा आहे. भाकरी बनवते. हे मी गावावरून पीठ आणलेलं आहे भाकरीचं. हे रेशनचे तांदूळ भेटतात ना गावामध्ये, त्याचं आहे. काय आलं? काय आलं बाळा? इकडे सोमी आहे बेडरूम मध्ये, काय तर पराक्रम करत असतो. व्हिडिओ काढलाय तू? स्वामी बेडवर चढलेला. चढायला येतं, उतरायला येतं, मग चढायचंच का? हा पापाकडे, पापा चपाती, बस खाली. पप्पा काय? पप्पा. स्वामी मला काही त्रास देत नाही. आता खेळतो तो, त्याला खेळणी हवं खायला आणि पोट भरलं की एकदा खेळतो छान. पण आता आजारी पडल्यापासून काही खात नाहीये. ओय काय करतोय? काय करतो तू? स्वामी मम्मा म्हण. मम्मा मम्मा बोल, मम्मा बोल. दादा कुठे गेला? दादा कुठे? दादा कुकर लावायचा आहे. भाकरी बनवते, कुकर लावते. आणि जरी खरवस बनवायचा आहे. गावावरून चीक आणलेला आहे. आणि स्वामीच्या पप्पाला खूप आवडतो. ते बोलते घेऊन ये, मला तर आवडत नाहीये, पण त्यासाठी बनवावं लागणार आहे आज. आणि दुपारी बनवते. ऑफिसला गेले, संध्याकाळी येऊन ते खातील. मी दुपारी बनवून ठेवते. थांबा. गुरुपौर्णिमा आहे 10 जुलैला आणि स्वामींची सेवा चालू करायची आहे. काल गुरुवार होता, कालपासून चालू केलेली आहे मी. मी जपमाळ करते आणि तारक मंत्र 2 सेवा करते. गुरुचरित्र सारामृत वाचत नाही, कारण खूप टाइम लागतो, 1.5-2 तास तरी. आणि स्वामी आहे त्यामुळे जमणार नाहीये मला ते. स्वामी काय करायला देणार नाही, समज पण असतो ना त्या टाइमला घरात. त्यामुळे ते 2 सेवा चालू केली. 11 दिवसाची करेन नंतर. हे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. इथं व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीये, व्हिडिओ स्टँड लावलेलं नाहीये, प्रॉपर क्लिअर दिसत नाहीये एवढं. मी दिसणार नाही भाकरी बनवताना. करायचे लवकरच ते पण सोय करू. आवाज येतो क्लिअर माझा की नाही काय म्हणतात, माईक घ्यावं लागणार. सगळं घेतलं असतं पण व्हिडिओ बनवायलाच टाइम भेटत नाहीये मला. अय बच्चा काय करतो तू? छान अशी माझी भाकरी झालेली आहे बनवून. तो आता गरम होतोय. स्वामी सारखा जाऊन बेडवर चढतोय, त्यामुळे स्वामीला घेऊनच भाकरी बनवायची. झाल्या 2 आहेत, 2 बनवायचे आहेत, 2 झालेले आहेत. भाजून घेते बघ. हा भाजेल तुला. उठ. तुम्ही काय ते पापा वर चिवताई. कुठं ओरडते चिवताई? कुठं ओरडते चिवताई? उतरू नको, भाजतं बघ. हा होते. हा असं असतं व्हिडिओ बनवून. असं कारणामुळे मी व्हिडिओ बनवत नाही. कारण स्वामी काय करायला देतच नाही, काम करायला देत नाही, तर व्हिडिओ बनवायला काय देणार आहे? हा काय प्रॉब्लेम भिजलाय. आणि बघा मी छान अशी भाकरी फुलते. हा बघ क्लिअर दिसत नाही एवढं, तेव्हा प्रकाश येतोय बघा. खाली सोडले स्वामीला, घे म्हणून बसतो. घेते झालं. एकच भाकरी भाजायची, झालं घेते. कुकर काय तर लावणार नाहीये, कारण पप्पानंतर लावते, कारण स्वामी काय करायला देणार नाही. आता घेते आम्ही मला थांब घेते. तुला खूप रडायला येते. हा का? खाली खेळ ना छान.
खाली खेळ. झोपेल होता तो झोपल्यानंतर लावते कुकर किंवा पप्पा आल्यानंतर बनवते पुढचं बाकीचं काम जे आहे जेवण बनवायचं आहे ते. कारण की हा काही करायला देत नाही, सगळं पीठ स्वामीच्या अंगालाच लागले हा ना. हा पापा. स्वामी रडून झोपला, त्याला झोप आली होती त्यामुळे तुम्हाला काम करायला देत नव्हता. आता मी आवाज थोडं कुकर लावायचं. पप्पांची वेट करते, पप्पा आलेच नाहीत. पप्पांना फोन केला, पप्पा म्हणतात की मी डीमार्टमध्ये आहे, शॉपिंग चालली पप्पांची थोडीफार. मला छत्री पण हवी होती एक आणि त्यांना रेनकोट घ्यायचे होते म्हणून ते आहेत डीमार्टमध्ये. आता वाजले 11 वाजायला आले. ते बहुतेक समतला घेऊन येतील 12-12:30 वाजता घरी. त्यामुळे त्या आराम करायचे काम, आम्ही काही एवढी गडबड नाही आता. मी आणले स्वामीला चॉकलेट, कुठले बघू ते किटकॅट. आणि बाबांनी मला आणले छत्री ही छोटीशी. मग छत्री खराब झाले म्हणून काढूया. आणि हा एक झाडू आणला आहे. मी झाडू आणायला सांगितलं होतं कारण माझं झाडू खराब झाला आहे ना. शुक्रवार पण होता, म्हटलं झाडू आणि नाही पूजा करूया. काय आलं काढू चॉकलेट. लगेच हसला चॉकलेट बघून. झाडू सगळं झाडू मात्र पडला त्याचं. ह्याच्यामध्ये असंच करते मी, असंच निघून जाऊ दे, परत सगळं घरभर कचरा नको. आणि पिल्लू दे ना मला, असं मला दे ना. शामा बाबू मला. हे नवीन छत्री मम्माची. या पाऊस बस पाऊस होते, बस लवकर बस. पडला हाय पाऊस. आम्हाला घरात पण पाऊस लागतोय. छान आहे पण छोटीशी आहे, थोडीशी वाटते मला. किंमत किती आहे? 349. क्वालिटी चांगली आहे. काम करूया जरा. त्रिपोतवाले छान. पप्पा असले की मला काही टेन्शन नसतं. पांडा बाबा ठेवलाय समजत नाही. मंदिराच्या वरती पांडा मी आता बघते. दादाला स्वामीचा पडला स्वामी. स्कूल में तो मैं दादा बोलो, दादा बोल. पप्पा मला काय आणले तू? ओरिओ. ते कशाला घेतलं? तुला खायचं नाही ते ओरिओ आहेत ना ओरिओ बिस्किट. तू ना म्हणून बाबाला पाहिजे बोलवतोस, बाबाचं स्कूलला म्हणून. काय ओरिओ स्टिक नको नको. आता मला पहिला म्हटलं घेऊन बघा, घेतलास. समतने आणले त्याच्यासाठी, पण त्याला आवडलं नाहीये. आणि स्वामी बघा असं खातोय. फ्रेश हो लवकर, कपडे चेंज कर. क्रीम खातोय लावून. कोणाला आणले? तुझ्या पिल्लूला आणलंय. किटकॅट कुठं आहे? स्वामीला दिलेलं किटकॅट मीच आणलेला घरातून. हो देते. मला ड्रेस चेंज कर, फ्रेश हो जा. हां आता मी बनवणार आहे खरवस. हे दूध आणि दुधामध्ये गुळ घालून ठेवलाय मी मेल्ट होण्यासाठी. खरवस बनवते, खरवस. आणि हे ब्लॅक दिसते ते इलायची टाकले, इलायची पावडर. थोडा गुळ वेगळं दे चांगला, तसंच राहतो परत तो. मम्मीने चांगली बनवते मम्मी. दूध कमी आहे, अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे. 1 वाटी कमी आहे. मी यामध्ये अजून थोडा गुळ ॲड केला आहे कारण मी टेस्ट करून बघितलं तर थोडं सपक होतं आणि मिस्टरांना खूप गोड आवडतं, त्यामुळे जरा गोडच करते. विरघळू दे सगळा चांगला. कुकरमध्ये बनवणार आहे मी. कलर बघा दुधाचा कसा झाला, येल्लो पिवळा, कारण की गुळ आहे घातला आहे ना, तर गुळाचा कलर. गुळ छान ते वितळला, त्यात मी चीक घालणार आहे. चम्मच पडला. हा चीक आणलाय मी बॉटलमधून गावावरून, तो आता घालणार आहे याच्यामध्ये. ह्या बाउल मी 2 बाउल घेणार आहे. मी लास्ट टाइम पासून बनवलेला आहे ह्या मेजरमेंटने, त्यामुळे मला अंदाज आलेला आहे.
हा म्हैशीच नाही, गाईचा चीक आहे. भरलंय, अजून थोडा घालते. ठेवून काय करू, फुल भरलं. कुकरचा डब्बा थोडा राहिलाय कुठंतरी. नको मला चॉकलेट, नको तूच खा. ते कोणी काढायला सांगितलं, तू खात नक्षला काढतोस. कुकरमध्ये मी खाली पाणी ठेवले आणि हा कुकरचा डबा ठेवलाय. त्याच्यावरती आता मी प्लेट नाही ठेवणार, कारण हा डबा ठेवते. प्लेट ठेवलं की ते हलणार, त्यामुळे हा डब्बा ठेवते आणि हा थोडं पाणी ओतते. प्लेट ठेवलं की कसं ते हलणार, डब्बा ठेवला की तो हलणार नाही. आणि थोडं पाणी ठेवते. ठेवते कुकर ठेवला आता मी गॅसवरती. गॅस काही फास्ट करत नाही, मिडियम ठेवते. बघू स्वामीसोबत काय करतात आता. मस्त चालेल बाहेर. स्वामी बाबा बंदूक मारते. दादाला बंदूक मारते, बंदूक. नको मारू नको. आता चेक करूया खरवस कसा बनलाय. वाव, परफेक्ट. केक सगळ्याला सेम छान झालाय. मस्त झालाय केक सारखा एकदम छान असा. सोमत हे बघा केक. छान असा खरवस माझा रेडी आहे. मस्तच सगळे खातात खरवस. पप्पा कसा झालाय, पप्पा कसं बनलाय? गोड आहे, गोड की नाही? कमी झालं साखर, गुळ कमी झालाय. बरोबर आहे. स्वामी नको